ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहे उज्जैनला. माझ्यासोबत वर्षा आणि बाकीचे सगळे मेंबर आहेत ते पुढे गेले आणि आता आम्ही पण जाऊया उज्जैन फिरूया. लेट्स हाय कर. हाय तू हाय कर. चला चला. हॉटेलला पोचलो आहे आम्ही आता आणि आम्हाला थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे कारण चेकिंगसाठी अजून मिळेल. त्याच्यामुळे पहिलं जाऊन आम्ही नाश्त्यावरून येतो. इथे जास्त करून नाश्त्याला तुम्हाला पोहे सगळीकडे दिसणार. त्याच्यानंतर कचोरी आहे आणि समोसा चाट खातात आणि ते गरमागरम जिलेबी आम्ही घेतली. आता मी नाश्ता करून आलो आहे आणि हॉटेलवरती येऊन परत नाश्ता करायला गेलो. बॅगा आमच्या बाहेरच ठेवलेल्या आणि आमच्या बॅग बाहेरच ठेवलेल्या. अजून आम्हाला काय भेटलंच नाही. रूम आम्हाला भेटलंच नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही बाहेरच सगळं फ्रेश झालो, नाश्ता करायला गेलो. आता सगळे बसलेले सगळे लावारी सारखे बसले. रूम भेटली आहे आम्हाला. आम्ही आलो होतं फर्स्ट फ्लोअरला. 203 की 4? 203. हाय, ही आहे आमची रूम. बाथरूम आहे इकडे. हो माझी बॅग आहे. धन्यवाद. हॉटेलवरून रेडी होऊन आता निघालोय. काळ भैरवला जात आहे. आता सगळे आम्ही गाडी केली सगळ्यांनी. जास्त लोक आहेत त्याच्यामुळे 2 गाड्या केल्यात. अर्धे लोक या गाडीमध्ये आहेत, अर्धे लोक दुसऱ्या गाडीमध्ये. 2400 रुपये झाला फेअर. हां, तर आता इकडे बघा आमच्यासोबत कोण कोण. हॅलो. आता आम्ही एका आश्रममध्ये पोचलोय. तिथे कृष्ण भगवान आणि सुदामा ह्या दोघांनी जी परीक्षा केली, जे अभ्यास वगैरे केला, ते सर्व बघायसाठी आलोय. तर तुम्हाला थोड्या वेळात त्याचं आम्ही दर्शन देतो. बाकीचे मेंबर आमचे इकडे आलेत, जे कुर्ते घालले ते सगळे आमचे मेंबर आहेत. आता आलो आहे आम्ही आता आश्रममध्ये. आता आतमध्ये जाऊया आपण. इकडे बघू शकता किती गर्दी आहे.
येत आहेत. त्यानंतर आपण जाणार आहोत मंदिरात. शिव जी के मस्तक का पसीना यहाँ पर भूमि माता के गर्भ में गिरा और यहाँ से महामंगल का जन्म हुआ। अंदर आप लोगों को ऐतिहासिक में मंदिर देखने को मिलेगा भूमेश्वरी माता, जो कि वर्ल्ड में कहीं नहीं है। भूमेश्वरी माता कौन है? मंगल भगवान की माता यानी पृथ्वी माता। आप लोगों ने शिव जी के मंदिर में इतनी जगह दर्शन कर, शिव जी का वाहन क्या देखा? नंदी। यहाँ पर नंदी नहीं है, नंदी की जगह भेड़ यानी मेंढा जो राजस्थान में पाया जाता है। मेले के ऊपर सवारी होने का कारण है महामंगल में और विचित्र राशि के स्वामी है। यहाँ पर अनाजदान चढ़ाते हैं। अनाजदान में होता मंगल रात में मूंगा जो अंगूठी में पहनते लगने की ना, मूंगा, मसूर की दाल, गेहूँ, लाल कपड़ा, श्रीफल और फूल। ये अपना नाम, राशि, मनोकामना, गोत्र बोल कर चढ़ाते हैं अपने और अपने परिवार के। ये 21 कष्टों का निवारण होता है। सारे मंगल कार्य यहाँ से स्टार्ट होते हैं अपने और अपने परिवार के। ये प्रसाद जो चढ़ाता है उसका लगता कोई भी चढ़ा सकता है अपने परिवार के मंगल कार्य के लिए, क्योंकि वर्ल्ड में एक मंदिर मंगल गिरे का जन्म मिलता है। ये श्रृंगार होता है, संपूर्ण होता है। 251 251 का होता है, सिंपल 151 का, छोटा 101 रुपये का। जो आपको लगे, आपकी इच्छा के ऊपर चढ़ाना है ले सकते हो। मंगलनाथला आलो आहे आम्ही आणि ते लाईन लागली आहे, 2-3 लाईन आहेत. तर आता आम्ही इकडे सगळे उभे आहेत, मागे आहेत बाकी बाकीचे सगळे, आणि आमच्या पुढे पण अजून आहेत माणसं. लाईन आहे इथे, वरती मंदिर आहे. वाजला होता. त्याच्यानंतर आम्ही आता जेवायला आलो. इथे एक भोजनालय आहे, ते जेवायला आलो. इथे त्या पंगत बसल्या, ते बघू शकता तुम्ही. रामू काका काय टाकलं बाबा. त्यांचं जेवणाचं ताट रेडी झालंय, तर या सगळ्यांनी जेवायला घेऊन वगैरे आम्ही काल तर इथे गाडीमध्ये आलं सगळेजण आणि आता आता आम्ही कालभैरवच्या दर्शनाला. चला मग जाऊया सगळ्यांनी. नवीन बनले हा परत बघ. हाच दिसला ना तिकडे. हा हायलाइट रिपेअर केलेलं आहे. ते नाही. कुठून बघितलं? वरून एवढं नाही माहिती आपल्याला. जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि भोजनालयामध्ये जेवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता आम्ही आलो इकडे कालभैरवला. तर इथे त्याच्या बाहेर बघू शकता मार्केट वगैरे आहे. तर बघा इकडे असे मार्केट आहेत. येताना बघायची ना. येताना बघायची ना. तुम्ही आया
मेरी फोटो मेरी अच्छी फोटो मुझे किसी खाट होते पड़ा अच्छी फोटो फोटो में नहीं फोटो कोई जब वृंदावन की वृंदावन के अच्छे फोटो मैंने खाट से फोटो खींची गेर बाबा आपल्या घे का ते सेल्फी घे इकडे सेल्फी इकडे इकडे काल भैरवचं दर्शन घेतलं आहे आम्ही पण लाईनमध्ये खूपच म्हणजे आमचे 3 तास गेले आणि गर्दी पण खूप होती असल्यामुळे दर्शन घाईघाईमध्येच झालं आणि तिथून आम्ही आता हरसिद्धी माताच्या इकडे आलो तर इथे आता आरती आहे तर आता जाऊया आपण आरतीला जाऊया आता आरतीला चायवाले भैया कॉफी रात्रीचा चष्मा लावतात रात्रीचा पण चष्मा लावतो. 100 रुपये वसूल करायचे 3 दिवस घालायचे 3 दिवस चष्मा घालायचा सकाळ संध्याकाळ
आज उज्जैनमधला आमचा पहिला दिवस होता, तर आज आम्ही 4 जागा एक्सप्लोअर केल्यात. फर्स्ट आम्ही गेलो सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये, त्याच्यानंतर गेलो मंगलनाथला आणि मग गेलो कालभैरवला, तिथे आम्हाला थोडीफार गर्दी भेटली. त्याच्यानंतर आम्ही 4थला गेलो हरसिद्धीला आणि आता आम्ही इथे आलो आहे एका ठिकाणी उज्जैनमध्ये. कुठे आहे आता? कुठे आहे आता आपण? आता आपण महाकालच्या इथे आहे, उज्जैन महाकाल कॉरिडॉर. कॉरिडॉर. आता आपण कॉरिडॉर फिरायचं आहे, त्याच्यानंतर डिनर करून मग रूमवर शो बघायला आलो होतो पण तो आमचा मिस झाला, त्यामुळे आता आम्ही नाही ट्राय करू उद्या करायचा ओंकारेश्वर झाल्याच्या नंतर. ओंकारेश्वर झाल्याचं कॉरिडॉरची इकडे मागे जे दिसते ते आहे. काय त्याला लाइटिंग असते ना इकडे. आणि आजच्या दिवसापुरतं एवढंच बाद झालं आणि उद्याच्या दिवशी मध्ये अजून वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत. तर आजच्या पुरती ये ना बस. सायली. तर आज ब्लॉग मध्ये येणार आपण. बाय बाय सगळ्यांनी. हा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक सायली. करा. बाय बाय. बाय बाय. बाय बाय बाय. ये